वेळेस आपण आयुष्यभर पुढे वाकूनच काम करतो. कारकून मंडळी पुढे वाकून काम करता, शिक्षक मंडळी पुढे वाकून काम करता, कॉम्प्युटर चालवणारे पुढे वाकून काम करता, पैसे मोजणारे अकाउंटंट पुढे वाकून काम करतात, बायका मंडळी तांदूळ निवडताना, गहू निवडताना, भाजी निवडताना, पोळ्या करताना, पोरांना आंघोळ वगैरे घालताना प्रत्येक वेळेस त्यांना पुढे वाकावं लागतं. हे पुढे वाकल्यामुळे दोन मणक्यांमधली जी चकती आहे ती मागच्या बाजूला सरकू शकते, त्याला स्लिप डिस्क असं म्हणतात. आणि ती मागच्या बाजूला सरकून आपल्या हाताच्या किंवा मानेच्या नसावर दाब आणून आपल्याला वेदना कळा चालू होतात. त्याचप्रमाणे आपला जो मणका आहे तो पुढच्या बाजूनी घासला जातो किंवा त्याला आम्ही झीज म्हणतो किंवा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. ह्या घासल्यामुळे जे हाडाचे कण तयार होतात ते सुद्धा नसांवर दाब आणू शकतात, त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आता थंडी असताना आपण कसं स्वेटर घालतो, उन्हाळा असताना कपडे काढतो, म्हणजे एक्झॅक्टली आपण उलटं करतो. आता पुढे वाकल्यामुळे जर आपल्या मणक्याचा वाक जात असेल, चकती मागे सरकत असेल, स्लिप डिस्क होत असेल, झीज होत असेल, तर आपल्याला एक्झॅक्टली त्याच्या उलटं करायचं आहे. आज आपल्याला मिसेस सोनर काही व्यायाम दाखवतील. हे व्यायाम मला सगळ्यांनी प्रॉमिस करायचे की प्रत्येकजण आपल्या घरी करेल, स्वतः करेल, आई वडील आजी आजोबा यांच्याकडनं आणि मुलांकडनं सुद्धा करून घ्याल तुम्ही. त्याच्यामुळे पुढे येणारे भविष्यात येणारे संकट तुमचे टळू शकतील. आता आपण पहिला प्रकार बघूया. मंडळी हो, पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला जो कान आहे तो खांद्याच्या एका बाजूला लावायचा आहे. जितकं मान ताणून घेतील तेवढी ताणून घ्यायची आणि मागच्या बाजूला डोकं पाठीला घासत 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 ह्या खांद्यापर्यंत यायचं आहे. ह्या खांद्याला आल्यावर समजा तुमच्या त्या हातामध्ये कळ चालू आहे, तर ह्या हातात कळ चालू असेल तर विरुद्ध दिशेला जेव्हा डोकं जातं, ह्या हातात कळ चालू असताना विरुद्ध दिशेला जेव्हा डोकं जातं तर त्या साईडला खूप जोर लावून घ्या. जोर लावल्यावर थोड्या वेळ ती पोझिशन तशी होल्ड करा आणि परत विरुद्ध मागच्या बाजूने यायचं. मागच्या बाजूला आल्यावर इथे खूप जोर लावून घ्यायचा. ह्या मध्यभागी आल्यावर जितकं डोकं मागे निघतं की काय इतकं वाटलं पाहिजे, एवढा जोर लागला पाहिजे आणि मग इकडे यायचं. अशा पद्धतीने हा जो प्रकार आहे पुढे आणण्याची गरज नाही, आपल्याला पुढे आणल्यामुळेच त्रास झालेला आहे, लक्षात ठेवा. ओके. हा जो प्रकार आहे हा प्रकार मंडळी हो, तुम्ही काम करताना हा प्रकार 10 वेळा करू शकता. दर 1 तासाने 10 वेळा करायचा असा नियमच करून घ्या. ज्यांना टेबल वर्क करायचंय, कॉम्प्युटरचं काम करायचंय, स्त्रियांना त्रास होतोय, त्यांनी जर नियम केला की मी दर 1 तासाने हा 10 वेळा करायला फक्त आपल्याला 1 मिनिट लागतो. किती वेळ? 1 मिनिट. हा 1 मिनिट तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे. आता जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये आपली जी हाताची नस अडकलेली असते, समजा पतंगाची दोरी झाडात अडकली तर तुम्ही काय करता, टिचके देऊन पतंग तो मोकळा करता किंवा ती दोरी जो मांजा आपला अडकलेला असतो त्याला आपण मोकळा करायचा प्रयत्न करतो. त्या पद्धतीने मानेची नस जी मानेमध्ये अडकली ती मोकळी करण्याकरता आपल्याला विरुद्ध दिशेने डोकं ओढायचं आहे. आता हे जे डोकं आहे हे मॅडमनी पकडलं आणि इकडे त्या ओढतायत. ह्या वेळेस ह्या मागच्या भागाला ह्या साईडला खूप ताण पडला पाहिजे, हा ताण जाणवला पाहिजे. हा ताण जाणवल्यानंतर थोड्या वेळ ती पोझिशन तशी ठेवायची, मग विरुद्ध दिशेला करायचं. ह्या भागामध्ये तुम्हाला ताण जाणवलं पाहिजे. क्वचित वेळा हातामध्ये सुद्धा कळ जाणवते आणि ह्या भागात ताण आणि कळ जाणवल्या तरच तुम्हाला फायदा होतो, हे लक्षात घ्या. आणि अशा वेळेस ही पोझिशन 10-20 सेकंद तुम्ही ओढून ठेवा. असं दोन्ही बाजूनी तुम्हाला 10 वेळेस करायचं आहे. मित्रांनो, हा व्यायाम देखील आपण दर 1 तासाने 10 वेळा करू शकतो. आता जो तिसरा प्रकार आहे, तिसऱ्या प्रकारामध्ये काही वेळेस आपली जी नसा असतात, काही जणांचे खांदे असे उतरते असतात आणि हे जे आपलं छिद्र असतं त्याच्यातनं ही नस अशी उतरती येते, त्याच्यामुळे ती कडेवर घासली जाते. जर खांदे आपले वर असतील तर ह्या छिद्रामधनं ही नस अशी येण्याच्या ऐवजी अशी येईल आणि ह्या कडेवर घासली जाणार नाही. म्हणून हा आपण आता नवीन खांद्याचा व्यायाम बघूया. मॅडम आपल्याला खांद्याचा व्यायाम करून दाखवतील. आता ह्या प्रकारामध्ये खांदे जितके वर जाऊ शकतील तेवढे वर तुम्हाला घ्यायचे. वरती गेल्यानंतर एक 10 ते 20 सेकंद ही पोझिशन होल्ड करायची आहे. 20 सेकंद होल्ड केल्यानंतर हळूहळू हळूहळू खांदे खाली सोडायचे आहेत. थोड्या वेळ विश्रांती घ्यायची. विश्रांती घेतल्यामुळे स्नायू थकत नाही आणि परत हे खांदे वर करायचे. परत वर केल्यावर थोड्या वेळ ठेवायचे. स्त्रियांकरता हे खांद्याची जेव्हा लेवल वर होते त्यावेळेस त्यांची पर्सनॅलिटी स्त्रियांची असू द्या किंवा पुरुषांची असू द्या अतिशय चांगली दिसायला लागते. खांदेवर असल्याचा तो एक ॲडिशनल फायदा आहे. प्लस आपल्याला हातामध्ये ज्या मुंग्या आणि कळा हातामध्ये चालल्या आहेत त्याला सुद्धा फायदा होतो. मित्रांनो, त्याच वेळेस आपण जर बघूया की पाठीच्या मागच्या भागामध्ये ह्या पॉईंटला काही जणांना खूप त्रास होतो. म्हणजे स्पॉन्डिलोसिसमध्ये ही शीर दुखू शकते, हातामध्ये कळा किंवा मुंग्या जाऊ शकतात. त्याच्याशिवाय पाठीच्या एका बाजूला वरच्या भागात
ह्या पॉईंटला दुखण्याचं प्रमाण खूप असतं. तर ह्या पॉईंटच्या दुखण्याकरता आपण एक प्रकार बघूया. याच्यामध्ये तुम्हाला मनगट आणि हात समांतर ठेवून एकाच प्लेनमध्ये ठेवून ते मागे न्यायचे असतात. आणि मागे गेल्यानंतर तुम्हाला तो जोर जाणवला पाहिजे, वेदना जाणवल्या पाहिजे त्या मागच्या पॉईंटला. जर वेदना जाणवल्यानंतर थोड्या वेळ ती पोझिशन होल्ड करायची, नंतर पुढे हात आणून क्रॉस करायचे एकमेकांना, परत पुढे हात आणून असे क्रॉस करायचे. क्रॉस केल्यानंतर परत मागे जाऊ द्यायचे. हात वर वेडे वाकडे गेले नाही पाहिजे. मागे गेल्यावर वेदना तुम्हाला जाणवल्या पाहिजे, त्रास जाणवला पाहिजे, तरच तुम्हाला ह्या व्यायामाचा फायदा होतोय.